अहमदनगरच्या कोपरगावातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली। आमचे आमदार खासदार फोडले, पण निष्ठावंत माझ्यासोबत आहेत। आता इथे येणारे गळून पाणी यांनाच पाजावे लागेल असे ते म्हणाले। गावागावात भाजपचे रथ फिरत आहेत, ते हाकलून लावले पाहिजे। त्यावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार लिहिले आहे। उद्या ते देशाचेही नाव बदलतील असे ठाकरे यांनी म्हटले आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड करत जरांगेंनी मर्यादा ओलांडली आहे असे राणे यांनी म्हटले आहे। तसेच आपली अवकात ओळखावी व अंतरुणावर पडून राहून नाटके करावीत अशीही राणे यांनी जरांगेंवर टीका केली आहे। दरम्यान जरांगेंच्या अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे। पाकिस्तानी मुस्लिम लीग नवाज पक्षाचे प्रमुख नवाज शरीफ यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान शहबाज शरीफ पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान होणार आहेत। तसेच नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। यावेळी पाकिस्तानात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही। त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीने नवाज यांच्या पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह गेल्यानंतर आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे नवीन चिन्हाची मागणी केली आहे। कप बशी, वडाचे झाड, शिडी असे 3 चिन्ह पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे। यातील एक चिन्ह त्यांना मिळणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असे शरद पवार गटाला नाव मिळाले आहे। दरम्यान अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिल्याने शरद पवार गट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे। रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून त्याला दूर करून त्याच्यावरील दबाव हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे विधान माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले आहे। तसेच हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार केल्याने मुंबईचाच फायदा होणार आहे। कर्णधार पदाची जबाबदारी पांड्यावर असल्याने रोहितला मोकेपणाने फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल असे गावस्कर म्हणाले। शेतीमालाला भाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी भारतात शेतकरी आंदोलन करत असून त्यांच्या मोर्चाने दिल्लीकडे कूच केली आहे। पण भारतातच नाही तर फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, बेल्जियम, पोलंड, ग्रीस, रोमानिया, लिथुआनिया देशातही तेथील शेतकरी आंदोलन करत आहेत। येथील शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारी इमारतींपुढे कचरा फेकत आहेत। यामध्ये कृषी धोरणांबाबत बदल करण्यात यावा, धान्य निर्यातीवरील कोटा उठवावा अशा मागण्या आहेत। भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे जाणून मला आनंद झाला असे अशोक चव्हाण म्हणाले। तसेच मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, JP नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांचे आभार मानतो। मला वाटते की त्यांनी मला दिलेल्या संधीवरून भाजपचा माझ्यावर असलेला विश्वास दिसून येतो असेही ते म्हणाले। शिंदे सरकारने घेतले हे निर्णय, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य, आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा, उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार, राज्यातील कमी विकसित भागांना फायदा, सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास करणार, माडा करणार विकास, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये रद्द करण्यात आली आहे। या यात्रेनिमित्त होणारे सगळे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे। राहुल गांधी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली आहे। त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले आहे अशी माहिती काँग्रेस प्रवक्ता सोनल शांती यांनी दिली। शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। मुंबई पुणे एसटी बस आता अटल सेतूवरून धावणार आहे। या दोन्ही शहरातील प्रवासादरम्यानचे अंतर कमी व्हावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून शिवनेरी बसेस शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून चालवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे। या मार्गावरून बस नेताना बसमध्ये 45 प्रवासी असण्याची अट आहे। सुरुवातीच्या टप्प्यात बसच्या मुंबई पुणे प्रत्येकी फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरून चालवण्याचे नियोजन केले जाणार आहे। ठाण्यातील एका क्लिनिकमध्ये पाळीव श्वानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री मलायका अरोरा चांगलीच संतप्त झाली आहे। मलायकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील पेट क्लिनिकमध्ये
घडलेल्या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मलायकाने या व्हिडिओच्या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे। बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रात सध्या लोकप्रिय आहे। त्यातच आता एक बैलगाडा शर्यतीची चांगलीच चर्चा रंगली आहे। जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या शर्यतीत जिंकणाऱ्याला 1 BHK फ्लॅट मिळणार आहे। सांगलीच्या कासेगावमध्ये 17 फेब्रुवारीला ही शर्यत पार पडणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 7 आणि 5 लाख रुपये बक्षीस आहे। ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी 6वे समन्स बजावले आहे। ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे। केजरीवाल यांना दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे। या प्रकरणी केजरीवाल यांना आतापर्यंत 5 वेळा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे, मात्र ते एकदाही चौकशीसाठी गेलेले नाहीत। आता ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत। सुनील तटकरे यांनी याची माहिती दिली। दरम्यान भाजपने 3, शिवसेनेने 1 आणि काँग्रेसने 1 उमेदवार जाहीर केला आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मंदिर 18 दिवस बंद राहणार आहे। 15 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत हे मंदिर बंद राहणार आहे। या कालावधीत वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत। मंदिर देवस्थानच्या वतीने ही माहिती दिली आहे। दरम्यान हे अनेक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीमध्ये स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन केले आहे। यावेळी त्यांनी स्वामीनारायण संस्था मंदिरात पूजा केली। या मंदिराचे भव्य असे फोटो आता समोर आले आहेत। BAPS मंदिर संयुक्त अरब अमिरातीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे। हे मंदिर 27 एकर जमिनीवर वसलेले आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे। दरम्यान जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे। दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे। यावर आता आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे। दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळू नये ही आपली सुद्धा इच्छा आहे, पण सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर आम्ही सुद्धा आंदोलनात उतरू, असा इशारा बच्चू कडूंनी केंद्र सरकारला दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी देतात, मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी केला। राज्यसभेसाठी भाजपला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली, अशी टीका नाना पटोले यांनी केली। भाजपने देशभरात राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या नावांमध्ये इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे। यावरून नाना पटोलेंनी निशाणा साधला, जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा, यातूनच भाजप हा हवा भरलेला फुगा आहे, तो कधीही फुटू शकतो हे दिसते, असेही नाना पटोले म्हणाले। शरद पवारांना पाडलं पाहिजे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। अजित पवार गटाचा सोशल मीडिया मेळावा पार पडला। यामध्ये कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते। का पाटलांचा प्रचार करताना पा 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 म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे असे लिहून प्रचार केला जात होता। आता का 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 म्हणजे काका का असे लिहून प्रचार केला पाहिजे, असे आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले।